जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले मी प्रार्थना करू शकलो नाही, सकाळची आपल्या पुढं येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये क्षमा मागत आहे. आणि खरोखर देवाने मला उत्तम आरोग्य दिलं. मी आजारी होतो आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराने मला सहाय्य केलं. आणि अजूनही आवश्यकतापण आहे तर माझ्यासाठी प्रार्थना करा आणि देवबाप मला उत्तम आरोग्य देईल आणि पुन्हा त्याच्या सेवेमध्ये मी उभा राहील, यासाठी प्रार्थना करा प्रियांनो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला ही सुंदरशी वेळ प्रार्थनेसाठी दिलेली आहे. आता सध्याची परिस्थिती जर आम्ही पाहतो तर अतिशय भयानक आहे. सर्वत्र युद्ध चालू आहे आणि ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला देवाने सांभाळावं आणि देवाने आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं संरक्षण करावं, यासाठी प्रियांनो आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. तर चला, आजचं जे काही वचन आहे त्या वचनासाठी आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही आज प्रार्थना करत आहोत. प्रभू, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, पुन्हा एकदा सकाळची प्रार्थना चालू करण्यासाठी तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्यात, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू मला चालव. प्रिय प्रभू, तू मला उत्तम आरोग्य दिलं, उत्तम सामर्थ्य दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रभू, माझ्या शरीरातील सर्व अशक्तपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि प्रभू तुझ्या आत्म्याचा वर्षाव तू माझ्यावरती कर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, तुझ्या अभिषेकाने तू भर. ही सकाळची वेळ प्रिय प्रभू येशू तुझ्या आत्म्याने भरलेली असू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, या वचनाद्वारे प्रिय प्रभू येशू निघून जाऊ दे. त्यांच्या जीवनातील सर्व अशांती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. त्यांच्या जीवनातील सर्व आजार तू काढून टाक आणि प्रिय प्रभू येशू तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्रतेत तू त्यांना चालव. आणि प्रभू, जे काही आजचं वचन येणार आहे ते वचन तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत प्रभू, त्यांना तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या सर्व दासदास तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, या सकाळच्या समय मी माझं जीवन आणि सर्व ऐकणाऱ्यांचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या सर्व वाईट गोष्टींची तू आणि अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी आपण काढणार आहोत मत्ते कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 13 ते 16 वचन आपण पाहणार आहोत. प्रियांनो, ह्या ठिकाणी आज आम्ही पाहत आहोत की ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काही सांगत आहे. मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी मत्ते कृष्णवर्तमानमध्ये सांगितलं की 13 वचनामध्ये, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही व दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठेनीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रियांनो, मीठ हा जो पदार्थ आहे तो आपल्या अन्नाला चव आणणारा असा पदार्थ आहे. तो जर समप्रमाणात जर पडला तर अन्नाला चव आणतो, परंतु जर त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपलं अन्न ते खराब देखील करू शकतं. परंतु प्रियांनो, ह्या देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आता मीठ हे कोणत्याही अन्नपदार्थामध्ये मिसळल्या जातं आणि त्या अन्नाला चव आणण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणून देवाने तुम्हाला मला पृथ्वीच्या
मिठाचं उपमा दिलेली आहे. मीठ हे आमच्या जीवनातील अत्यावश्यक पदार्थ आहे आणि जर ह्या मिठाचा जर खारटपणा गेला तर तो कशाने आणता येईल? प्रियांनो, जर मिठाचा खारटपणा जर केला तर ते फेकून देण्यासाठी योग्य आहे आणि त्याचा उपयोग कुठेच केला जात नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये जो मिठाचा खारटपणा आहे तो आम्हाला टिकून ठेवला पाहिजे. आणि प्रियांनो, आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे, आम्हाला देवाच्या वचनामध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या लोकांना ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आणि प्रियांनो, आम्हाला आमचा खारटपणा आम्हाला टिकून ठेवला पाहिजे शेवटपर्यंत. जर आमच्या जीवनातील जर खारटपणा, जर मिठाचं जर गुणधर्म जर नाहीसे झाले तर प्रियांनो, आम्हाला देवाचं राज्यासाठी कार्य करता येणार नाही. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसाच उपयोग नाही. ह्या ठिकाणी स्पष्ट देवाचं वचन सांगत आहे. तसंच पुढे सांगतं देवाचं वचन की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रियांनो, आज देवाचे लोक ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांचा प्रकाश देवाने ह्या लोकांवरती पाडलेला आहे आणि डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. प्रियांनो, प्रभूने तुम्हाला आणि मला त्याचा प्रकाश दिलेला आहे आणि तो प्रकाश आम्ही इतरांवरती असा पडू द्यायचा आहे की त्यांचं जीवन बदललं पाहिजे. आज आमच्या जीवनातील प्रकाश तसा आहे का? आम्ही आज तपासून पाहूया. आमच्या जीवनाचं त्या ठिकाणी आत्मनिरीक्षण करूया की आम्ही जगाचा प्रकाश आहोत का? ह्या ठिकाणी देवाने स्पष्ट सांगितले, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही, तसा प्रकाश त्याचा प्रकाश झाकू शकत नाही. कारण तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती, जे अंधकारमय, त्या ठिकाणी प्रकाशित होते. आणि दिवा लापून कुणी मापाखाली ठेवीत नसता दिवठेने ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याने त्याचे गौरव करावे. होय प्रियांनो, आज आमचा प्रकाश असा पडू द्यायचा आहे की लोकांचं जीवन बदललं पाहिजे. आज आमच्या जीवनातील प्रकाश असा पडू द्यायचा आहे की लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं अद्भुत कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे. लोकांच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित झाली पाहिजे. आणि प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे की आज आम्ही आमचं जीवन त्याला पूर्णपणे द्यायला पाहिजे. प्रियांनो, आज देवाचं वचन आम्हाला मिठाचं उपमा देत आहे आणि आमचा खारटपणा आम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे प्रियांनो. नाही तर प्रियांनो, ते मीठ पायाखाली तुडवण्यास साठी देव त्या ठिकाणी टाकून देईल आणि त्याचा पायाखाली तुडवण्यासारखा कसलाच उपयोग होणार नाही. तसंच प्रियांनो, आमचा प्रकाश देखील लोकांच्या समोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. होय प्रियांनो, आज आम्ही देवाचं स्वर्गातील पित्याचं गौरव आम्ही केलं पाहिजे. आणि ह्या जे काही छोटंसं वचन आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, त्या वचनावरती आम्ही आज विचार करणार आहोत की आमच्यातील खारटपणा गेला आहे का? आणि जर गेला असेल तर तो आणण्यासाठी पुन्हा आम्हाला त्या प्रभूमध्ये जाण्यासाठी, प्रभूमध्ये तयार होण्यासाठी, उठण्यासाठी आम्ही प्रभूकडे गेलं पाहिजे. परंतु प्रियांनो, सहसा तुमच्या मिठाचा खारटपणा जाऊ देऊ नका. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तर प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने खूप महत्वाचे लोक आहोत. प्रियांनो, आम्हाला देवाच्या राज्यासाठी तयार केलेलं आहे. अनेक लोक नाशाकडे चाललेले आहेत. अनेक लोक दुष्टाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत. अनेक लोक आजारामध्ये आहेत. अनेक लोक संकटामध्ये आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आहेत. तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने प्रकाशाची आणि मिठाची उपमा दिलेली आहे. तर चला प्रियांनो, आपले गुडघे टेकूया, आपण प्रार्थना करूया, या सर्व लोकांसाठी आपण मध्यस्थी करूया.
कारण देवाने तुम्हाला आणि मला ह्या पृथ्वीवर याच्यासाठी जिवंत ठेवलेलं आहे की आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, आम्ही इतरांपर्यंत देवाचं वचन आम्ही गेलं पाहिजे. या जगामध्ये कितीही त्रास झाला, या जगामधल्या लोकांनी आम्हाला कितीही नावं ठेवले, या जगातील लोकांचे जे विचार आहेत ते अतिशय वेगळे आहेत, परंतु पिता परमेश्वर जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे आणि तो या सर्व वाईट गोष्टींवरती विजय मिळवून देण्यासाठी तो सर्व समर्थ आहे. तर प्रियांनो, चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. हे छोटंसं वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, तुझं वचन सांगते की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. हो पिता परमेश्वरा, आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत. आणि प्रिय प्रभू येशू, तसंच वचन सांगतं तुझं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तुझा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आहे आणि तो प्रकाश इतरांवरती पडू द्यावा, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू भर. अनेक लोक कष्टामध्ये आहेत, अनेक लोक आजारामध्ये आहेत, अनेक लोक संकटामध्ये आहेत. प्रभू, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत. प्रिय प्रभू येशू, त्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रिय प्रभू येशू, आम्ही सर्व देवाच्या दासदासींसाठी प्रार्थना करत आहे. प्रिय प्रभू येशू, त्यांच्या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, जे ज्यांना काम नाही, रोजगार नाही, अशा सर्व तरुण तरुणींसाठी प्रार्थना करत आहे. प्रिय प्रभू येशू, त्या सर्व लोकांना तू काम तू दे. आमच्या देशातील व्यवस्था तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, आमचा देशाचं सर्व शत्रू राष्ट्रापासून तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वरा, आमच्या देशाला तू आशीर्वाद दे. सर्व उद्योगधंदे, सर्व वैद्यकीय सेवा, सर्व सैनिकांची सेवा आणि प्रिय प्रभू येशू, सर्व अर्थव्यवस्था, सर्व कृषी व्यवस्था, सर्व आरोग्य व्यवस्था आणि सर्व देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आणि या व्यवस्थेमधले सर्व काम करणारे सर्व तुझे प्रिय लोकांना योग्य ज्ञान, योग्य बुद्धी तू दे. आमचे पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार, या सर्वांना प्रिय प्रभू येशू योग्य सामर्थ्य, योग्य बुद्धी तू दे आणि त्यांनी योग्य रीतीने या देशाचा कारभार पाहावा आणि यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आम्ही अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या युद्धासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, हे युद्ध थांबव आणि प्रिय प्रभू येशू, तेथील होणाऱ्या लोकांची जी मर आहे, प्रिय प्रभू येशू, जे संकटामधून जात आहे, प्रिय प्रभू येशू, त्या लोकांवरती तू दया कर. हा संहार तू थांबव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, तुझ्या नावामध्ये शांती आहे, तुझ्या नावामध्ये जीवन आहे, तुझ्या नावामध्ये सर्व काही आहे. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या सर्व इच्छेप्रमाणे होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थना करायची इच्छा असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.